आम्ही हांगा फॉरेस्ट डिपार्टमेंट तुया येयल्या एक निवेदन दिवपाक गेले 4-5 दिवस जाले। एक आमचो हत्ती जेचं नाव ओमकार ह्या नावान आमी जवळ जवळ आता तीन वर्सां वळखता। हो म्हाका दिसता तेचो तिसरो फेरो जवळ जवळ म्हाका दिसता आज ज्या 3-4 दिसात तेणी खूब नुकसान केला। ते केळी म्हणा, पोपळी म्हणा किंवा माड असे माड उभ्याचे उभे तो कवा ते उडयता, जे लागते माड आज लोकांनी खंय तरी एक मेहनत घेवन एक तेंच्यांनी एक आपली शेती किंवा बागायत उबारलेली असा आणि ह्या बागायतीत तेंचे जवळजवळ एक आता सध्या तर त्यांनी म्हाका दिसता 3-4 लोकांचे खूपच नुकसान केला। एक आमचो शिरोडकर म्हणून, दुसरो नितीन सामंत, चौथो गवंडी आणि शशिकांत माल म्हणजे असे म्हणजे तो चालूच असा। फुल एरियात त्यांनी काबार करून सोडलेली हा। तो हांव सरकाराकडे मागता, फॉरेस्ट डिपार्टमेंटाकडे मागता त्याचो खंय तरी एक लोक आणि त्या हेतून लोकांक शेतकऱ्यांक सगळ्या लोकांच्या सायडीच्या लोकांक एक भय निर्माण जाल्लो आहा तेंचे सुद्धा। कारण तो बिंदास असो रस्त्यावर वचून किंवा फुल हेतून वस्तीसून आज भोंवता। सो हेचो खंय तरी कायमचो बंदोबस्त करूंक जाय, कारण ही तिसरी फावट आसा। ह्या तिसरे फावटी खंय तरी आमी लास्ट टायम तेंच्यांनी प्रयत्न तेंचो केल्लो, तो गेल्लो बॅक गेल्लो, परंतु ह्या फावटी परत येयलो। कारण कशा लोकांक जे उत्पन्नाची जी आहा आणि साधन जे आहा ते हेच आहा आणि त्यामुळे खंय तरी सरकारान आणि आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी लक्ष घालपाचो, तसेच आमचे फॉरेस्ट मिनिस्टर विश्वजित राणे यांच्यानी इन्स्ट्रक्शन देऊन त्याचो कायमचो खंय तरी ताका एक तर तडीपार हो आता करपाचो ना, कारण तो परत येता। खंय तरी ताका रिलोकेट करून किंवा रेस्क्यूज करून खंय तरी त्याचो एक ताका खंय तरी धाडचो, कायमचो धाडचो अशी मी त्यांच्याकडे मागणी करता। देव बरें करूं।